सविस्तर बातमी। अरविंद केजरीवाल यांना दिल्लीतील राउज एव्हेन्यू कोर्टामध्ये आणण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळात राउज एव्हेन्यू कोर्टामध्ये सुनावणी सुरू होणार आहे। ईडीकडून 10 दिवसांची कोठडी मागितली जाण्याची शक्यता आहे। संदीप राजगोळकर आपल्याला अधिक माहिती देतील। संदीप, ही पुढची प्रक्रिया नेमकी कशी असेल? अगदी बरोबर आहे। मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना घेऊन ईडीचे अधिकारी जे आहेत ते राउज एव्हेन्यू मधल्या पीजीएमएलए कोर्टात पोहोचलेले आहेत। कोर्टरूम मध्ये केजरीवाल यांना नेण्यात आलेलं आहे। आपल्याला माहिती आहे निकिता, काल रात्री त्यांना अटक करण्यात आली होती कथित दारू घोटाळ्या प्रकरणी। आणि दुसरं महत्त्वाचं, आज सकाळी त्यांनी सुप्रीम कोर्टात देखील याचिका दाखल केली होती। मात्र काही वेळापूर्वी त्यांनी ती याचिका मागे घेतली आहे। त्यामुळे आता कोर्टात नेमकं काय होतंय बघावं लागेल। मात्र ज्यावेळेला वैद्यकीय तपासणी झाली होती त्यानंतर पुन्हा जवळपास 2 ते सव्वा 2 तास केजरीवाल यांच्याकडे ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केलेली होती। मग त्यानुसार कदाचित 10 दिवसांचा जी रिमांड आहे ती मागितली जाऊ शकते ईडीकडून। कारण ज्यावेळेला मनीष सिसोदिया यांच्या जामिनाचा प्रश्न आला होता त्यावेळेला खरं तर लेखी सबमिशन त्यांनी केलेलं होतं की करू नये सिसोदिया यांची सुटका। त्याप्रमाणे केजरीवाल यांच्याकडे देखील जो तपास आहे तो करण्यासाठी खरं तर किंवा त्यांच्या घरी जी काही कागदपत्र काल सापडलेत त्यानुसार सगळ्यात पुढची प्रक्रिया करण्यासाठी कदाचित 10 दिवसांचा रिमांड जो आहे तो ईडीकडून मागितला जाऊ शकतो। थोड्याच वेळात या सुनावणीला सुरुवात होईल। बघावं लागेल कोर्ट नेमकं काय निर्देश देतं ते। अगदीच संदीप, जाणून घेत राहू सगळं काही। तुर्तास धन्यवाद। तर आता केजरीवाल यांना दिल्लीच्या राउज एव्हेन्यू कोर्टामध्ये आणण्यात आलेला आहे। कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणामध्ये अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आलेली आहे।